नमस्कार मित्रांनो, ओम श्री संत बहिणाबाई सर्वांना. तर आज आपण अभंग बघणार आहोत. अभंग क्रमांक 15. तर चला सुरुवात करूया अभंगाला. न खाती तृण न घेती जीवन, आपणही अन्न टाकिली. मुठती सर्वथा स्थळापासून, येती सर्वजण पाहावया. जय राम स्वामीस सांगितली जनी, पाहावास निर्वाणी तेही आली. भ्रतारे तयासी केला नमस्कार, आपुले अंतर एकनिष्ठ. घातिले आसन जय राम स्वामीस, वीरभंती त्यास पूजिले. मिळवणी आलोक पाहता लोचनी, स्वामीही ते क्षणी आनंदले. म्हणती ब्राह्मण तुझा भ्रतार, सांगो तो निर्धार ऐक आता. योग भ्रष्ट इच्छी साधने बळकट, तोईसी कष्ट करू नको. स्वधर्मेची तुझी करील ही सेवा, उद्धरील जीवा आपुलिया. तुझे ही पत्रे काही पूर्वील सुकृत, तेनेही सांगात प्राप्त झाली. गाई आणि वत्स हे इचे सांगती, अनुष्ठानी होती ऐकी भाव. हेच इचे गुरु हेच इचे साधन, तोडील बंधन आपुलेही. इचे समगमे करीती जेवास, तेही भक्तिरस घेती सुखी. ऐकसी तरी बरे हाय तुझे, येथे काय माझे बळ आहे. बहिणी म्हणे ऐसे बोलोणी जय राम, पाहे मनोरम सर्व चिन्हे. अर्थ: गाय आणि वासरू पाणीही पित नाही आणि गवतही खात नाही, म्हणून मी सुद्धा अन्न घ्यायचे टाकून दिले. ते दोघेही स्वतःच्या जागेवरून उठत नव्हते. सर्व लोक त्यांना पाहण्यासाठी येऊ लागले. लोकांनी जयराम स्वामींना सुद्धा ही हकीकत सांगितली. शेवटी तेही प्रत्यक्षात पाहण्यासाठी आले. माझ्या पतीने त्यांना नमस्कार केला. माझे अंतःकरण मात्र एकनिष्ठ झाले. हीरभट्टांनी जयराम स्वामींना आसन घातले व त्यांची पूजा केली. सर्व लोक मिळून डोळ्यांनी हे पाहू लागले आणि स्वामीही त्या क्षणी आनंदी झाले. तेव्हा स्वामी माझ्या पतीला म्हणू लागले, हे ब्राह्मणा, तूच हिचा पती आहेस, म्हणून तुला एक गोष्ट सांगतो, ती तू आता निश्चयाने ऐक. ही कोणी सामान्य नसून ही पूर्वजन्मातील योगभ्रष्ट आहे व हिने केलेली साधना मोठी बळकट आहे. तू हिला त्रास देऊ नकोस. ही स्वधर्माने तुझी सेवा करील आणि स्वतःच्या जीवाचा उद्धार करून घेईल. हे ब्राह्मणा, तुझ्या पदरी पूर्वजन्मातील फार मोठे सुकृत आहे, त्यामुळे तुला हिची संगती प्राप्त झाली आहे. हे गाय आणि वासरू हिचे पूर्वजन्मातील सांगाती आहेत. यांनी एकत्र राहून अनुष्ठान केले आहे. हेच हिचे गुरु व हेच हिचे साधन आहे. याच्या माध्यमातूनच ही आपली बंधने तोडील. हिच्या संगतीमध्ये जे वास्तव्य करतील तेही सुखाने भक्तिरस घेतील. म्हणून हे ब्राह्मणा, तू माझे म्हणणे ऐकशील तर बरे होईल, अन्यथा तुझ्यासमोर माझी काय बळजबरी आहे. श्री संत बहिणाबाई म्हणतात, असे बोलून जयराम स्वामींनी सर्वत्र पाहिले आणि असे वाटले सर्व परिस्थिती मनासारखी झाली आहे. अभंग क्रमांक 16. स्वस्थाना आपण चालिले जयराम, शिष्यांचा संभ्रम फार होता. म्हणती जयराम अनुष्ठानी तिघे, पूर्वीच्या प्रसंगी एकनिष्ठे. अंतराय काही अनुष्ठानी राहिल्या, गायी या जन्मला पुण्यवेगे. हे मुली संपूर्ण आहे अनुष्ठान, चित्तशुद्धी जाण ईस आहे. ऐसे परस्परे बोलती उत्तरे, हे कानी सादरे ऐकिली. बहिणी म्हणे गेले स्वामी स्वस्थानासी, मागील वृत्तासी जाण सांगो. अर्थ: जयराम स्वामी आपल्या स्वस्थानावर जाण्यास निघाले. त्यांच्याबरोबर शिष्यांचा मोठा समुदाय होता. त्यावेळेला स्वामी भक्त म्हणू लागले, पूर्वजन्मामध्ये ही गाय वासरू
आणि बहिणाबाई तिघे एकत्र अनुष्ठान एकविध भावाने करत होते. अनुष्ठानामध्ये काही कमतरता राहिल्यामुळे हे दोघे गाय आणि वासरू झाले. त्याच्या पुण्यामुळे त्यांना हा जन्म प्राप्त झाला. या मुलीचे अनुष्ठान पूर्ण आहे, त्यामुळे हिची चित्तशुद्धी झालेली आहे, अशी ते परस्परांमध्ये बोलू लागले. ते मी आदराने माझ्या कानांनी ऐकले. श्री संत बहिणाबाई म्हणतात, असे बोलत स्वामी त्यांच्या स्थानाला निघून गेले. त्यानंतर काय घडले ते मी पुढे सांगत आहे. अभंग क्रमांक 17. द्वादशी क्रमणी त्रयोदशी अंत, वत्सासी देहांत समय आला. तेथ हिरघंट बोललेला श्लोक, सहज स्वाभाविक मूक करोती. पूर्वार्ध श्लोकाचा सरतांची जाण, बोलिले आपण वत्स तेव्हा. यत कृपात महा वंदे बोले शब्द, श्लोक उत्तरार्थ वत्स बोले. ऐकिला सर्व लौकिक श्लोकार्थ, करीती संवाद परस्परे. तव्वद्या वत्से टाकीला प्राण, आले मी धावून तयापासी. प्राण सेवे प्राण जाऊ पाहे माझा, प्राण जाऊ पाहे माझा. प्राक्तनाशी तुझा यत्न नाही, गाये हंबरडे दोहीवरी. टाकी परिजान शब्दकेचा, बहिणी म्हणे देह प्राक्तेने राखिले. पुढे काय झाले कोण जाणे. अर्थ, द्वादशी पूर्ण होऊन त्रयोदशी आली आणि वासराचा देहांत काळ जवळ आला. त्यावेळी हिरघंट सहजच स्वाभाविकपणे मुकम करोती वाचालम पमू लभयते ग्रीम हा श्लोक म्हणू लागले. या श्लोकाचा पूर्वार्ध पूर्ण होताच वासरू बोलू लागले. या श्लोकाचा उत्तरार्ध म्हणजे यत्कर्पा तो महम वंदे परमानंद माधवम अशा शब्दांचा स्पष्ट उच्चार केला. सर्व लोकांनी वासरांना म्हटलेला अर्धा श्लोक ऐकला आणि परस्परांमध्ये संवाद करू लागले. आणि लगेचच त्या वासराने स्वतःचे प्राण सोडून दिले. असे पाहून मी धावतच त्याच्या जवळ आले. त्याच्या प्रमाणाबरोबर माझाही प्राण जाऊ पाहत होता, परंतु प्रारब्धासमोर काही उपाय नव्हता. वासराची आई कपिला हुंबलू लागली आणि पुन्हा पुन्हा वासरावर मान टाकू लागली, परंतु तिला शब्दाने वासराचा विरह व्यक्त करता येईना. श्री संत बहिणाबाई म्हणतात, सर्वांचे देह हे प्रारब्धाच्या अधीन आहेत. कोणाचे पुढे काय होणार आहे हे कोणालाही माहीत नाही आणि वासराचे पुढे काय झाले हे कोण जाणे. तर चला, आज इतकेच अभंग 3 अभंग आपण घेतले आहेत. बाकीचे अभंग आपण घेऊया रोज रोज असे पुढे पुढे. तर अभंग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अभंग आवडल्यास एक छोटीशी लाईक जरूर करा आणि माझ्या अभंग ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, भेटू पुढे. बाय सर्वांना.